ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम गोरक्ष जालंधर पटाश अडभंग कानीफ मच्छिंद्र आद्या चौरंगिरे वाणक भर्तरी संज्ञा भूम्या बबुल नवनाथ सिद्धा अलख निरंजन। आज पुणे महानगरातल्या ठराविक विशेष कार्यकर्त्यांची बैठक पुणे महानगरामधल्या फडके मंगल कार्यालयात आपण इथे आयोजित केलेली आहे आणि पुणे महानगरातली परिसरातली सगळी प्रमुख आपण इथे उपस्थित केलेली। आजचा नवरात्रीची चौथी माळ आहे। आज नवरात्रीची चौथी माळ आहे। जगदंबेचा जागर आहे। तुळजा भवानीचा जिवंत पोत घेऊन छत्रपती शिवप्रभू अफजल खानाच्या मिठीत घुसले आणि कोथळा घेऊन बाहेर आले आणि राष्ट्राच्या संरक्षणाचं तोरण शाश्वती LIC लाईफ इन्शुरन्स विमा पॉलिसी नाही, रिअल लाईफ इन्शुरन्स विमा पॉलिसी काढून दिली आणि ती आजपर्यंत आपण जिवंत अनुभवतोय। आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःच्या अंगाने रोमरोमाने त्या भीषण अशा रिअल लाईफ इन्शुरन्स विमा पॉलिसीचा आयुष्यभराचा एक प्रीमियम भरला। त्यानंतर पानिपतावर अख्ख्या पिढ्या खर्ची पडल्या। महाराष्ट्रातला एक उंबरठा असा नव्हता जिथे वीरपत्नी वीरमाता नव्हत्या, वीरांच्या अनाथ झालेले पुत्रकन्या नव्हते, असा महाराष्ट्रातला एकही उंबरठा नव्हता, असं इतिहासकारांचं मोगलांचं पण आणि हिंदू इतिहासकारांचं सुद्धा मत आहे। मग तो उंबरठा महाराचा होता, मांगाचा होता, ढोराचा, चर्मकाराचा, रामोशाचा, ठाकरांचा, पारध्यांचा, कातकऱ्यांचा, वंजारांचा, लमाण्यांचा, बंजाऱ्यांचा, माळी, मराठा, ब्राह्मण, चांद्रसेनीय, कायस्थ प्रभू, सारस्वत या 18 पगार जाती 12 बलुतेदारांचा प्रत्येकाचा उंबरा होता। छत्रपतींचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी प्रत्येक घरात एक वीर विधवा होती। म्हणजे एक लक्षात घ्या, हे मी का सांगितलं, कारण काही नीच कपटी लोक स्वतःच्या आईचा गर्भाचा व्यवहार करणारे आणि रक्त बापाचं धाब्यावर नेऊन विकणारे काही लोक राजकीय लोभासाठी तुम्हाला तुमच्या धर्मापासून लांब नेत आहेत, तुमच्या पावित्र्यापासून, तुमच्या कुलाचारापासून लांब नेत आहेत। आता हा पितृपक्ष संपला आणि नवरात्रीचे घट बसले। पितृपक्षात मला सगळ्यांनी हात वर करा की पितृपक्षात राजकीय नेत्यांच्या नावाने कुणी पिंडदान केलं? राजकीय पक्षांच्या नावाने, नेत्यांच्या नावाने, आमदाराच्या नावाने कुणी नेऊन काकोळ ठेवली? कुणी माझा बाप आमदार आहे, खासदार आहे म्हणून गुरुजींकडून श्राद्ध धावं घालून घेतलं? आणि कुणी स्वतःच्या पितृदेवतांचं पावित्र्याचं स्मरण करून आपल्या पुढच्या कुलांचा उद्धार व्हावा, या राष्ट्राचं धर्माचं रक्षण व्हावं म्हणून कुलाचार म्हणून पितृपक्ष कोणी साजरा केला? केलात ना? का तोही विसरला? स्वतःच्या पितृदेवतांच्या रक्ताचा पितृपंधरवडा आपण केला, कृतज्ञतेचा सोहळा आहे, तो दुखवटा नाहीये। काही लोक दुखवटा म्हणतात कारण त्या कार्य 15 दिवसांमध्ये इतर कार्य करायला बंदी आहे। का बंदी आहे? की स्वरक्ताशी एकनिष्ठ होण्याची 15 दिवसाचं प्रशिक्षण, मनातलं चिंतन, बुद्धीचा विचार सगळ्या पितृदेवतांच्या स्मरणात जावा। आणि आपल्या पितृदेवतांचा इतिहास इतका थोर आहे की आपल्याला आपल्या पितृदेवतांचं स्मरण करताना लाज वाटणार नाही। देशमुखी मागण्यासाठी, जहागीरदारी मागण्यासाठी गळ्यावरच्या सुऱ्या खालती नेऊन खातना करून घेणारे आपले पूर्वज नाही आहेत। आपले पूर्वज रामरायाचे वंशज आहेत, लहुजी वस्ताद साळवेंचे वंशज आहेत, आपले पूर्वज नेताजी पालकरांचे वंशज आहेत, प्रतापराव गुजर वेडात मराठे वीर दौडले सात, म्यानात नवसळे तलवारीची पात, ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले, निकी भीत टाकले पाय पेदले भाले, 7 जण बहलोकानाच्या 40,000च्या सैन्यावर तुटून पडतात, अशा पराक्रमी पूर्वजांची आपण संतती आहोत। त्यामुळे हा पितृपक्ष आपण जो स्मरण करतो, एखादा ज्याची आईचा मार्ग चुकला असेल, चरित्रहीनता आली असेल, नीतिहीनता आली असेल, धर्महीनता आली असेल, अनवरस उत्पत्ती जिथे संतती जन्माला आली असेल, ते पितृपक्ष करू शकत नाहीत। सांगितलं तरी म्हणतील की आम्ही शापित आहोत, पापी आहोत म्हणून पापी कुळात जन्माला आलोय। अशा नालायक नपुंसक पूर्वजांचा आम्हाला पितृपक्ष करायचा नाही। ईश्वराने आम्हाला नरकात पाठवलं तरी चालेल, पण आम्ही नपुंसक पूर्वजांचा पितृपक्ष करणार नाही। पण आपण किती भाग्यवान आहोत की आपल्या सगळ्यांकडे कुलाचार आहे। 18 पगार जातीतले 12 बलुतेदार आपण कुलवंत आहोत, शीलवंत आहोत, धर्मवंत आहोत। कोणी सवर्ण कोणी शूद्र नाहीये, आपण सगळे एक आहोत। छत्रपती शिवप्रभूंनी भगवा ध्वज घेतला
आणि काशी विश्वनाथाचं प्रतिरूप असलेल्या शिवलिंगावर स्वतःच्या रक्ताचा अभिषेक केला आणि यापुढे स्वकीयांच्या रक्ताने माखलेली भूमी म्लेच्छांच्या रक्ताने धुवून स्वच्छ करीत आणि या देशावर आलेलं पारतंत्र मोगलांचं यमनांचं म्लेच्छांचं परकीय सावट धुवून काढीन मोडून काढीन त्यांचे कोथळे काढून माझ्या आया बहिणींना उजळ मातेने छाती ठोकून कधी हिजाब मध्ये जाण्याची बुरख्यात जाण्याची दुर्दैवी वेळ मी येऊ देणार नाही असं आश्वासन देऊन शिवलिंगावर अभिषेक केलाय. दर्ग्यावर जाऊन डोंगरवर नाही केलाय. कुठच्या मुल्ला मौलवीच्या ठिकाणी थुंकलेले खजूर खायला इफ्तार रोजा सोडायला बिन सुन्नतचे मुसलमान जाऊन बसले नाहीये तिकडे. इथे परकीयांचे सण साजरे केले जातात. सण नाहीच आहे. दरोडेखोरांकडे चोरांकडे घरात घुसलेल्या चिंतांकडे कुठे आले सण. पण आपल्यावर मानसिक शास्त्र गुलामी लादण्यासाठी काही प्रक्रिया सुरू केल्या. त्या प्रक्रियांना हजेरी लावणारे आमच्याकडे बिनसुन्नतचे मुसलमान खूप आहेत. पण आपल्या देशावर आज एक वक्फ बोर्ड नावाचं एक भीषण संकट आहे. त्या वक्फ बोर्डाचा काय नियम आहे, त्यांना वाटेल तिकडे ते आरक्षण टाकतात. आता आपल्याकडे गणेश कदम बोलले लवळ्याचे अतिशय त्या ग्रामपंचायतीला कोटी कोटी धन्यवाद दिला पाहिजे आपण सगळ्या हिंदूंनी. कारण आता मध्यंतरी त्यांच्या लवळे गावात मुळशी तालुक्यातल्या पुणे जिल्ह्यातल्या छत्रपती शिवप्रभूंची कर्मभूमी असलेल्या धर्मवीर छत्रपतींची धर्मभूमी असलेल्या आणि सावरकरांनी विदेशी कापडाची 1905 साली जिथे होळी केली त्या पुण्यनगरीतल्या एका तेजस्वी तालुक्यामध्ये आपल्या राजकारणावरचं लक्ष हटलं. आपण धाब्यावर फुटू लागलो, वाटू लागलो, जाती वर्णांमध्ये आपल्यात फूट पडली तर शत्रू आपला कसा घात करतो त्याचं जिवंत उदाहरण आहे. मुळशी तालुका हा शक्तीचा तालुका आहे. सगळी लपडी सगळी भाईगिरी सगळी तिकडे जायतात. म्हणून मी आधी घेतलं मगाशी सांगितलं ऋषी कामतेचा सत्कार करताना कारावासातून आलाय म्हणून सत्कार करून नको, नाही तर भाई लोकांची लाईन लागेल. आमचे पण सत्कार करा, आम्ही पण मुळशीतूनच येतो. आम्ही पण गोरक्षण धर्मरक्षण लव जिहादच्या विरुद्ध लढताना खोटे खटले म्हणून त्याला तुरुंगात टाकला आणि त्यातून तो सुटून पुन्हा हिंदुत्वावर ठाम आहे म्हणून त्याचा सत्कार आहे. भाईगिरी या सत्काराचं कारण होऊ शकते. भाईगिरी हे सत्काराचं कारण होत नाही. धर्म पुरुषार्थ हाच सत्काराचं कारण होऊ शकतो. प्रत्येक आईला तुम्ही विचारा, सैनिकांच्या आया छातीत ठोकून सांगतात की अजून एक पुत्र असतात. तानाजी मालुसरेंचं बलिदान झाल्यानंतर शिवराय तानाजींच्या आईला भेटायला गेले, नरवीर तानाजी मालुसरेंच्या, तर ती जोरजोरात रडायला लागली. शिवा काशीदांच्या घरी गेल्यावर पण शिवा काशीदांची आई पण जोरजोरात रडू लागली. आणि या रडण्यामागचं कारण काय होतं मात्र पुत्र वियोग नव्हता, पुत्र धारा तीर्थी पडल्याचा शोक नव्हता. तानाजी मालुसरेंची आई सुद्धा शिवा काशीची आई सुद्धा जीवा महालेंची आई सुद्धा बाजीप्रभू देशपांडेंची आई सुद्धा शिवरायांकडे एकच खंत व्यक्त करत होती, शिवबा हे अश्रू पुत्र वियोगाचे नाही आहेत रे, एकच पुत्राच्या प्राप्तीचे दुर्दैवी अश्रू आहे. जर अजून पुत्र झाले असते तर तुझ्या शिवपिंडीवर देहरूपातला हा 12 ज्योतिर्लिंगाचा महादेव जिवंत उभा आहे, तुझ्या कार्यात मी ते वाहून टाकले असते. एक पुत्र आता पुन्हा पराक्रम होणार नाही. आता पुन्हा मला शौर्याच्या गाथा माझ्या कुळातून ऐकायला मिळणार नाहीत. पुन्हा माझ्या नातवंडांना आपलं कुळ किती थोर आहे हे सांगता येणार नाही याची अश्रू आहे. म्हणजे आई रडत होती पण पुत्रवियोगातून रडत नव्हती. पत्नी रडत होती पण पतिवियोगातून रडत नव्हती की आता आम्ही बायका सुरलो, आता आमच्या घराचा सहभाग शिवकार्याचा संपेल की काय या भीतीने त्या रडत होत्या. बघा कशा माता होत्या, कशा भगिनी होत्या, कशा आया होत्या की त्यांना पुत्र मेल्याचा, पुत्र धारातीर्थी पडल्याचा, पिता धारातीर्थी पडल्याचा, पती धारातीर्थी पडल्याचं दुःख नव्हतं. दुःख होतं, स्वाभाविक आहे, पण त्यापेक्षा भीषण दुःख होतं आता शिवकार्याचं आमचं अनुसंधान तुटेल की काय. आता आमची जी शिवकार्यात रोजची हजेरी होती, रोज शिवरायांच्या कथा आम्हाला ऐकायला मिळत होत्या. महाराज इथे दिसले, महाराज तिथे गेले, ह्या मोहिमेवर मी गेलो होतो आणि घरात आम्ही त्यांना गरम भाकऱ्या करून कालवण करून खायला घालत होतो आणि शिवराय जेवत असल्याचा भास आम्हाला होत होता. इतकं दिव्यत्व, इतकं भव्यत्व ज्या तेजस्वी कार्याचं आहे त्याच्यातून आमचं अनुसंधान तुटेल की काय या भीतीने त्या माता रडत होत्या. आता आपण ह्या छोट्या छोट्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात, महानगरात बैठका घेतोय. कारण काय या बैठका घेण्याचं? अण्णांना निवडून द्या, तात्यांना निवडून द्या, भाऊनी सहल काढली आहे. मगाशी आमचा आपला हा बोलला लोणावळ्याचा अनिल शिवळे बोलला, अजय श्रावणे बोलला की साड्या वाटणारे आमदार आम्हाला नको आहे. किती साधा मुलगा आहे, किती साधा आहे आणि किती सहज भाषा आहे बघा त्याच्याकडे. कुठची अमोघ वाणी, अमृतवाणी, वेदांचं ज्ञान वगैरे काय नाही आहे, पण त्याच्या हृदयात पावित्र्य किती आहे की साड्या वाटून माता भगिनींना भुलवणारे आमदार आम्हाला नको आहे. वक्फ बोर्डाच्या विरोधात मतदान करून वक्फची मुळं खणून काढून पाठवणारे
बेकायदेशीर पुण्येश्वराचा ताबा, या ज्या पुण्येश्वरावर आपण पुण्यनगरीत आहोत. या जिल्ह्याचं नाव पुणे, त्या पुण्याचं नाव पुणे का झालं? त्याचं नाव आहे पुण्येश्वर नावाचं इथे तीर्थक्षेत्र आहे, महादेवाचं शिवलिंग आहे पुण्येश्वर. तीर्थ महादेव आहे, दक्षिण काशी म्हणतात, इतकं थोर पुण्येश्वर आहे. मगाशी लोकेश कोंढरे आपला बोलला, त्याच्याकडून हा विषय त्याने मांडला पाहिजे होता. तो त्यातला राजेंद्र आमचे राजा भाऊ आहेत तिथे आणि ही सगळी मंडळी बसली आहेत. या सगळ्यांनी पुण्येश्वरासाठी खूप मोठं आंदोलन उभं केलं आहे. ते सुप्त आहे, कारण वर्तमानपत्रांमध्ये पैसे द्यायला त्यांच्याकडे पैसे नाही आहेत, त्यांच्याकडे सुपाऱ्या नाहीत, पेड न्यूजसाठी त्यांच्याकडे योग्यता नाही आहे. ते स्वतः काबाड कष्ट करतात, दिवसभर नोकऱ्या करतात आणि रात्री पुण्येश्वराचं चिंतन करतात आणि ते पुण्येश्वर मुक्तीचं आंदोलन उभं केलंय. दक्षिण काशी एवढं श्रेष्ठ स्थान असलेलं पुण्येश्वराला मशिदीने घेरलंय आणि आत्तापर्यंत त्यांचे आतमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती आहे, शिवलिंग आहे, सगळे पुरातन प्राचीन अवशेष आहेत. आणि या छत्रपती शिवप्रभूंनी जिथे सोन्याचा नांगर फिरवलाय, जिथून स्वराज्याची संकल्पना जन्माला आली, जिथे आई जिजाऊचा गर्भ व्यायला त्या शिवदेवीच्या सावलीत वाढलेलं हे पुण्यनगरीमध्ये पुण्येश्वराचं तीर्थक्षेत्र पाठवलं गेलं. आणि धर्मांतरित लोकांनी बाडग्याने, अरबानी नाही, तुर्कानी नाही, हपशानी नाही, मगाशी मी सांगितलं की गळ्यावर सुरी फिरू नये म्हणून खालती सुंटा करून घेणारे जे बाळगे आहेत, लोभी आहेत, पथभ्रष्ट, धर्मभ्रष्ट, चरित्रहीन, नीतिहीन आहे, स्वरक्ताशी गद्दार, घरभेदी आहे, त्या बाळग्यांनी त्या पुण्येश्वराचा कब्जा घेऊन ठेवलाय. काशी विश्वनाथाचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्ञानव्यापी मशीन. आता ज्ञान कुठचं, बॉम्ब कसे बनवायचे, कुणाच्या आई बहिणी विधवा करायच्या, कुणाला रखेली करायच्या, याला काय ज्ञान म्हणतात का? आजपर्यंत आम्ही दहशतवादी जिहादी वृत्तीचा इतिहास ऐकतोय. इस्रायलमध्ये अचानक त्या हम्मासच्या अतिरेक्याने हल्ला केला, घरात छोटी लेकरं झोपली होती, त्या लेकरांवर पेट्रोल टाकून पेटवून दिलं. मासिक धर्माच्या स्त्रिया, आपण मातृशक्तीने नीट ऐका, मासिक धर्म सुरू असलेल्या स्त्रियांची नग्न वरात काढली आणि नंतर गुप्तांगांमध्ये AK-47 गोळ्या घातल्या. आणि ह्यांचं तत्वज्ञान ज्ञानव्यापी असू शकतं का? हे विश्वद्रोही असू शकतं, मानवताद्रोही असू शकतं. पण त्या अशा हरामखोर वृत्तीच्या लोकांनी ज्ञानव्यापी मशीद काशी विश्वनाथाच्या जागेवर स्थापन केली आणि आपल्या काशी विश्वनाथाचा कब्जा घेतला. बाहेर नंदी उभा आहे, आत पिंडी आहे, तरी सुद्धा म्हणतायत ती मशीद आहे. इतकं हे धर्मद्रोही, राष्ट्रद्रोही उन्मत्त झाले आहेत की हिंदू शालीन कुलीन सज्जन हिंदूंच्या देशात हिंदूंच्या अस्तित्वासमोर छाती ठोकून उजळ माताने डरकाळ्या फोडत होते. पण 2014ला तुमच्या आमच्या आईची पूस जागी झाली, पितृदेवतांचं रक्त जागं झालं आणि बऱ्यापैकी प्रमाणात, पूर्ण प्रमाणात अजून नाही तरी बऱ्यापैकी प्रमाणात हिंदू जागा झाला. हिंदू जागा झाला नसता तर मोदी पंतप्रधान झाले नसते. मोदींनीही, भाजपनेही आणि सर्व राजकीय नेत्यांनी हे लक्षात ठेवावं की हिंदूंना दुर्लक्षित करून यापुढे या देशाचं राजकारण करता येणार नाही. आम्हाला राहुल गांधी नकोच आहे. मध्यंतरी राहुल गांधींनी जम्मू काश्मीरच्या निवडणुकांमध्ये एक फतवा काढला. तो पक्ष जाहीरनामा होता, पण तो पक्ष जाहीरनामा नव्हता, फतवा होता की मोदींनी जे 370 कलम हटवलंय आणि काश्मीरचा जो विभक्त प्रश्न होता तो संयुक्त करून टाकलाय. काश्मीर भारताचं अविभाज्य अंग आहे आणि 370 मध्ये दिलेले विशेष सवलती, विशेष अस्तित्व, वेगळ्या ध्वजाचा, वेगळ्या राज्यघटनेचा, त्यांच्या काश्मीरला एक वेगळी छोटी राज्यघटना होती, त्या राज्यघटनेचे सगळे अधिकार संपवून टाकले, जाळून टाकले आणि त्याने सगळ्या घरांमध्ये जिहादी अतिरेक्यांचा मातम सुरू झाला. त्यांच्या आया विधवा झाल्या आणि त्या सगळ्यांना खुश करण्यासाठी राहुल गांधी नावाच्या एका पोंगड पंडिताने हायब्रिड, नेमकं कुठचं आहे तेच कळत नाही, कारण बाप फिरोज खान कडून येतो आणि आई डायरेक्ट इटलीतून येते, भारतीय रक्तच नाही. फिरोज खान त्याचा आजोबा लागतो आणि हा राहुल गांधी कसा काय होऊ शकतो? तर हे आपल्याला फसवण्यासाठी शुगर कोटेड नावं घेतात. यापुढे आपण सुडो सेक्युलरिस्ट व्हायचं नाही. कुठच्याही नावाने धर्मांतरित असलेलं नावं तुमची असणार आहे, देसाई, गायकवाड, वाघमारे, पाटील, देशमुख, जोशी, चितळे, नावं अशी असतील, पण डावी विचारसरणी, जिहादी वृत्ती आणि ख्रिस्ती धर्मांतरणाचं आवरण करून आतमध्ये विष पाजतील. शुगर कोटेड लँग्वेज आणि विषाचा मारा, या सगळ्या वृत्तींनी आज काश्मीरमध्ये काँग्रेसचा अजेंडा असा आहे की 370 कलम आम्ही पुन्हा लागू करणार. जर आम्ही सत्तेत आलो तर 370 कलम आम्ही पुन्हा लागू करणार. 370 कलम लागू झाल्या तिथलं काश्मीर अलगाववादी लोकांची शक्ती वाढेल, त्यांचं सामर्थ्य वाढेल आणि भारतामध्ये पुन्हा दहशतवादाची नवीन पाठ सुरू होईल.
आता जो दहशतवाद थांबलाय, कारण तिथल्या काश्मीरी विधानसभेला अधिकार संपवण्यात आलेले आहेत, विसर्जित करण्यात आलेले आहेत आणि सगळे अधिकार आता संसदेकडे आहेत. जसे महाराष्ट्र राज्याच्या सुरक्षेचे अधिकार नाममात्र राज्य सरकारकडे असतात अंतर्गत, पण राष्ट्रीय सुरक्षा केंद्राकडे असते, तशी आता काश्मीरची सुद्धा संपूर्ण अंतर्बाह्य सुरक्षा, सांस्कृतिक सुरक्षा, सांस्कृतिक म्हणजे जिहादी वृत्ती नाही, तिथे धर्मांतरण करणाऱ्या वृत्तींची नाही, तर काश्मीर ही देवभूमी होती, देवभूमीच राहील याची काळजी घेतली पाहिजे. बारामुल्ला पासूनचे सगळे जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांची पूर्वी नावं वेगळी होती. अनंतनाग जिल्ह्याचं नाव सुद्धा आता बदलण्यात आलं होतं मध्यंतरी काश्मीरच्या हातात जेव्हा राजसत्ता होती तिथल्या देशद्रोही पिलावळीच्या. तर जर 370 हे परत आणणार असतील तर ह्या काँग्रेसला पुन्हा कधी या देशात फिरू द्यायचं नाही असा हिंदूंनी आपण संकल्प केला पाहिजे. आता हे सगळे धावते वक्ते बोलले, सुधाकर पासून आपला तेलंगणातला निलेश नळे बोलला, आंध्र प्रदेशमधून आलेले, बुराणपूरमधून आलेले आपले बोडदे बोलले, रामनामाचा जप करत चाललेले देशभर ते रामभक्त बोलले, असे सगळ्यांनी पंकज बोलला की जी धावती मुद्दामून बोलण्याची संधी यासाठी दिली की यापुढे आपण सगळ्यांनी आपलं मत व्यक्त केलं पाहिजे. उजळ माथ्याने छाती ठोकून या भारताचं इस्लामीकरण व्हावं. तुम्ही मुल्ला मौलवींच्या क्लिप बघा, त्या क्लिप इतक्या भीषण आहेत, पण ते नालायक आहेत, हरामखोर आहेत, पण हरामखोरीशी इमानदार आहेत. ते या देशाचं इस्लामीकरण करण्याची जाहीर भाषणं ठोकतायत आणि आपण ते ऐकतोय आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली देशाच्या इस्लामीकरणाचं षडयंत्र चालू आहे. आता मध्यंतरी वर्षा गायकवाड नावाच्या मुंबईत एक खासदार आहेत, उज्ज्वल निकम नावाच्या देशभक्त गोपीनाथ पंत बोकील जे अफजल खानाला मारण्यासाठी शिवरायांच्या बरोबर होते, त्या गोपीनाथ पंत बोकीलांची भूमिका बजावणारे उज्ज्वल निकम नावाचे एक महाधिवक्ता आहेत आपल्या देशातले, ज्यांनी आजपर्यंत देशद्रोहाच्या सगळ्या केसेस खटले लढले आणि बहुतांश लोकांना फाशीवर आणि काय आयुष्यभर जन्मठेपेत चढवले. त्यांनी निवडणुकीला उभे राहिले असताना नाममात्र मताने आपल्या काहीतरी भुलट्या भामट्या भ्रष्ट झालेल्या, धाब्यावर आपल्या आईचा गर्भ विकणाऱ्या, धाब्यावरती आपल्या बापाचं रक्त बाजारात मांडणाऱ्या काही मतदारांमुळे उज्ज्वल निकम त्या मतदारसंघातून मुंबईच्या 2-3 हजार मतांनी पडले. त्यानंतर तिथल्या मुल्ला मौलवी मुस्लिम जिहादी वृत्तीच्या लोकांनी वर्षा गायकवाड नावाच्या त्या खासदारबाईचा सत्कार ठेवला आणि त्या सत्कारात ते मुस्लिम नेते काय म्हणतात माहिती आहे की यापुढे वर्षा गायकवाड ने एक भी काम नहीं किया तो भी चलेगा, मगर ये हमारे साथ है, हम इसको ही चुनकर देंगे. निवडून त्यांनी दिलं नाहीये, त्यांची मतं मुठभर असतील किंवा पसावर असतील, आपली मतं प्रचंड आहेत, पण आपल्या मतांच्या फुटीमुळे बॉम्बस्फोटांच्या आरोपींना सोयीची होणारी, संरक्षण देणारी एक खासदार निवडून जाते आणि व्यासपीठावर छाती ठोकून ते सांगतात की हमारे कौम वालों को फांसी पे लटकाने वाले जल्लाद को आपने हराया है, हम सब आपके साथ हैं. म्हणजे भारतामध्ये बॉम्बस्फोट करणाऱ्या बॉम्बस्फोटाच्या आरोपींना फाशी झाली तर ते त्यांचे कौमवाले आहेत, म्हणजे त्यांचे कौमवाले ह्या देशात बॉम्बस्फोट करतात हे पण एक दृष्टीने ते मान्य करतायत आणि त्यांना फाशी झाली म्हणून ते गळा करतायत, मातम करतायत आणि ते सांगतायत की उज्ज्वल निकमच्या विरुद्ध आम्ही मतदान का केलं, प्रगतीच्या कारणासाठी केलं नाही, अमुक स्कीम पाहिजे, तमुक योजना पाहिजे, हमको ये चाहिए, हमको वो चाहिए, हमको ये बांध के दो, वो बांध के दो, इसके लिए हमने वोटिंग नहीं किया, हमने वोटिंग किया जिहाद के लिए, वोटिंग जिहाद के लिए. हमें इस्लामीकरण जिस भारत का करना है, भारत को मुसलमान बनाना है, भारत को पाकिस्तान बनाना है, 1947 का आधा अधूरा सपना 2047 तक हमें पूरा करना है. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया बिहार पटनामध्ये, पटना जी बिहारची राजधानी आहे तिकडे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया नावाचे एक देशद्रोही संघटना आहे, त्यांचं मुख्यालय सापडलं, त्या मुख्यालयाच्या कागदपत्र सापडली, त्यांचा अजेंडा आहे 2047 तक बचा हुआ हिंदुस्तान को पाकिस्तान बनाना. आणि ते बाहेरचे मुसलमान येऊन षडयंत्र करत नाही आहेत, हे भारतात राहणारे, भारताचं अन्न खाणारे आणि भारतीय 18 पगार जाती 12 बलुतेदार हिंदूंच्या उपकारांखाली जगलेले हरामखोर आज भारताचं इस्लामीकरण करायला निघाले. मग तुमचं आणि माझं कर्तव्य आहे की आपल्या ह्या पितृदेवतांच्या पवित्र भूमीचं पावित्र्य टिकवून ठेवायचं असेल तर आपल्याला या देशाचं धार्मिक लक्ष केंद्रित करावं लागेल. धर्म म्हणजे कुणाची विध्वंस करणं, कुणाच्या स्त्रिया लुटणं, कुणाची संपत्ती लुटणं, कुणाची उपासना पद्धतीला विरोध करणं म्हणजे धर्म नाही आहे. यत्र योगेश्वरा कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो ध्रुव आणि तिर्मतिर्मम. जिथे भगवान श्रीकृष्णांचं तत्वज्ञान आहे आणि त्यांचं आचरण करणारा भाविक आहे अशा ठिकाणीच विजयश्री विद्यमान असेल.
आज आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे, भारताच्या धर्मांतरणाचं, ख्रिस्ती धर्मांतरणाचं, इस्लामिक धर्मांतरणाचं आणि नपुंसक करणाऱ्या डाव्या विचारसरणीचा उन्माद चाललाय. आपण मोदींना निवडून दिलं हे आपल्या पुढच्या पिढ्यांचं आणि वर्तमान स्थितीचं सौभाग्य आहे, पण कमी मतांनी निवडून दिलं, कमी लोकप्रतिनिधींच्या बळाने निवडून दिलं हे आपलं दुर्भाग्य आहे. आज मुसलमानांच्या मताने ह्या देशात राजकारण चालत नाही. फक्त हिंदूंच्या फुटीचा लाभ घेऊन मुसलमान स्वतःचा हुकमी एक्का बाहेर काढतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या देशाचं राजकारणात हिंदू असंवेदनशील असल्यामुळे, असंघटित असल्यामुळे, जातीय विघटनवादात फसल्यामुळे, आरक्षणांच्या लढ्यांमध्ये गुंतल्यामुळे या देशाचं लवकरात लवकर इस्लामीकरण शक्य आहे असं इस्लामिक विद्वानांचं मत आहे. आज आपण सगळ्यांनी हिंदू राष्ट्रवादाच्या चिंतनासाठी पुणे महानगरामध्ये आता पुढे आपण लाखाच्या सभा घेणार आहोत, पण त्याची पायाभरणी, त्याची चाचपणी चालू आहे, आपली परीक्षा चालू आहे. कारण पोपट खूप आहेत आपल्याकडे, वाघ कमी आहे, वाघ शोधणं चालू आहे. सगळ्यांनी शिवरायांसारखी दाढी वाढवली आहे, चंद्रकोर लावली आहे, पण आत नेमकं काय वृत्ती आहे, चित्त काय आहे, धाडस आहे का, पुरुषार्थ आहे का, शौर्य आहे का, ऋषी कामतेसारखा तुरुंगवास भोगण्याची तयारी आहे का? धर्मासाठी लढताना धर्मद्रोही तुमच्याकडे तांत्रिक अडचणी उभ्या करणार आहेत, पण ह्या का उभ्या होतात माहितीये का? ऋषी कामतेला अटक झाली त्या भागात जवळजवळ लाखो करोडो हिंदूंची लोकसंख्या आहे. पुणे जिल्हा 90-95% पुणे जिल्हा हिंदूंचा आहे. मग ते बौद्ध असतील, ते शीख असतील, जैन, महानुभाव, वारकरी, लिंगायत, शैव, साक्त, स्मार्त, गणपत, ते कोणी असतील, पण ते हिंदू आहे. त्यांची पुण्यभूमी भारत आहे. त्यांना मक्केला जावं लागत नाही, त्यांना व्हॅटिकन सिटीला जावं लागत नाही, पण त्या हिंदूंच्या देशामध्ये, हिंदूंच्या बहुसंख्याक ठिकाणी एका हिंदुत्ववादी गोरक्षकाला दरोड्याच्या गुन्ह्यात टाकला जातो आणि मग न्यायालयाला कळलं हा खटलाच खोटा आहे, तर 395 रद्द करून आज ऋषी कामते आपल्यामध्ये सुटून आलेले आहे. म्हणजे आपल्या गोरक्षकांना, आपल्या धर्मनिष्ठांना प्रशासनामधले नपुंसक लोक कसे फसवतात. जर त्या ठिकाणी आपण 10,000 हिंदू रात्री उभे राहिलो असतो तर आमदार, खासदार, विधानसभेपर्यंत, मुख्यमंत्र्यांपर्यंत समस्या नेऊन त्याच दिवशी FIR क्रॅश झाला असता. म्हणजे FIR रद्द करून त्याच दिवशी त्याला सोडवलं असतं. आपण खूप धर्मनिष्ठ आहोत, पण आपण एकटी लढाई लढतोय. आपणच टोळकं म्हणून लढतोय. आणि मी बघितलं, गोरक्षण करणारा मुलगा पोलीस स्टेशनला कायदेशीर कारवाई करायला जातो तेव्हा त्याच्यावर 5-10 गोरक्षक असतात, पण त्याच्या विरोधात आलेले कसाही 200-250 असतात, 300 असतात. आणि तिथे काय इशारे होतात माहित नाही, पण पोलिसांचा पवित्रा लगेच बदलतो आणि पोलीस गोरक्षकाला तत्वज्ञान सांगायला लागतात, कारण तो एकटा असतो. त्या ठिकाणी 500 आमच्या माता भगिनी उभ्या राहिल्या, 200 उभ्या राहिल्या, तिथला नगरसेवक जाऊन उभा राहिला, तिथला आमदाराने ती आमची बाजू घेतली, तर काय कोणाची माय वेळी आहे? गाय सोडा, गायीचा पुतळा सुद्धा कापता येणार नाही. ते गाय कापतच नाही. मुळात ती रोजची विटंबना ही तुमची आणि माझ्या आईच्या गर्भाची असते, की तुमच्या छातीवर बसून तुमच्या धर्माची आम्ही विटंबना करतो. बघा आई घाल्यानं तुम्ही आमचं काय केलं, अशी घाणेरडी शिवी देऊन आपल्याला ते उचकवत असतात, आपल्याला ते खिजवत असतात. आणि हे शब्दांनी खिजवायची गरज नाही, प्रत्यक्ष क्रियाप्रमाणे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या घरातल्या माता भगिनींना, जेवढे पुरुष आहेत तेवढ्या माता इथे बसलेल्या असल्या पाहिजे. आपण सगळ्यांनी हिंदुत्ववादाची कास धरली पाहिजे. पक्षनिष्ठ हिंदू ह्या देशाला घातक आहे, धर्मनिष्ठ हिंदूच ह्या देशाचा खरा वारसदार आहे. जेवपर्यंत आपण धर्मनिष्ठ होणार नाही, पक्षनिष्ठ हिंदू धाब्यावर बाटवला जातो. पक्षनिष्ठ हिंदू तळवे चाटण्यामध्ये एक्सपर्ट असतो. पक्षनिष्ठ हिंदू आपली भूमिका मांडू शकत नाही. नेता ज्याच्या मांडीवर जाऊन बसेल त्याचे तळवे चाटणं हेच पक्षनिष्ठ हिंदूचं दुर्दैवी कर्तव्य आहे. पण जर तुम्ही धर्मनिष्ठ झाला तर मी एक एका व्यंगचित्रकाराला काढायला सांगितलं की राजकीय नेते सत्तेच्या सिंहासनावर बसलेत आणि त्यांचे पाय हिंदू बहुसंख्याक हिंदूंच्या डोक्यावरती आहे आणि अल्पसंख्याक मूठभर एकवटलेले आहेत, म्हणून ते एकवटलेले त्यांच्या डोक्यावर बसून त्यांच्या पायावरची पूजा हा राजकारणी मानताय. आज जरी थोडीशी परिस्थिती एकनाथराव शिंदेमुळे, देवेंद्र फडणवीसांमुळे, नरेंद्र मोदी आणि लोहपुरुष असलेले अमित शहांमुळे, योगी आदित्यनाथांमुळे आणि आता दक्षिणेत चंद्रबाबू नायडूंनी पण हिंदुत्ववादी पवित्रा घेतलाय, कारण त्यांना कळलंय की जनता हिंदुत्ववादी होत चालली. राजकारण्यांना स्वतःचा विचार खूप कमी असतो. खूप कमी लोक त्या विचाराने राजकारणात आलेले असतात. उदाहरणार्थ मोदी, उदाहरणार्थ अमित शहा, उदाहरणार्थ एकनाथ शिंदे, उदाहरणार्थ योगी आदित्यनाथ. हे धर्मासाठीच राजकारणात आले. राजकारणासाठी धर्म बदलणारी लोक नाही आहेत. मग ह्या लोकांमागे प्रचंड हिंदुत्ववादी राजकीय पाठबळ उभं राहिलं पाहिजे. याचं दायित्व हिंदू समाजाचं आहे. मी महार आहे, मी मराठा आहे, मी मोची आहे, मी चर्मकार आहे, मी मातंग आहे, मी ढोर आहे, मी चर्मकार आहे, मी वंजार आहे, मी लमाण आहे, मी धनगर आहे, हे म्हणणं पाप आहे.
10 भावंड झाली आणि 10 भावंडांची नावं वेगवेगळी असली तरी एकाच बापाचं नाव त्यांना सांगावं, एकाच आईचा गर्भ त्यांना दाखवावं. अतिशय विषय तापल्यानंतर कोणतरी माईक बंद करतात. अशी काही योजनाबद्ध आहेत का बघायची आपल्याला, कारण गुप्तचरांची यंत्रणा घुसलेली असते कुठे कुठे. गपचूप माईकवाला होऊन बसायचा आणि मध्येच ऑफ करायचा. तर आपण सगळ्यांनी आता आत्मचिंतन करायचं. बसलेल्या सगळ्या माता भगिनींनी स्वामी समर्थांवर मध्यंतरी एका मागण्या टीका केली. तो का करू शकला माहितीये का? त्याला माहिती आहे सर तन से जुदावाली आमची लोक नाही आहेत. ती व्हॉट्सअपवर टीका करतील, धिक्कार करतील, स्वामी समर्थ महाराज म्हणतील अहो आपल्याला सर तन से जुदा करायचंच नाहीये. जाऊन आपल्या पायात वाणा तर तुम्ही घालता की नाही, फक्त त्या दिवशी आपण शौचालयात घेऊन जातो त्या वाणा घेऊन यायच्या आणि फक्त चपलेनी मारायचं आहे भडव्याला. पुन्हा कोणाची माय नाही मिळणार स्वामी समर्थांविषयी बोलायची. हे का? हे एवढे विचारवंत आहेत का? एवढे मोठे प्रगल्भ आहेत का? आज इस्रायलने बघा, इस्रायलने स्वतःच्या देशामध्ये स्त्रियांची झालेली विटंबनेचे व्हिडिओ, लहान लेकरांना पेटवून त्यांचा कोळसा झाला होता त्या कोळशाचे व्हिडिओ अख्ख्या जगाला पाठवले. आणि जर तुमच्या घरातल्या लेकराबरोबर, बहिणीबरोबर, पत्नीबरोबर हे झालं असतं तर तुमची भूमिका काय असती ते आम्हाला सांगा, तरच आम्ही युद्ध थांबवतो पॅलेस्टाईनच्या विरोधात. आजही युद्ध थांबलं नाही. इराणमध्ये पडला, इराणला झोडणं चालू केलंय. लेबनॉनमध्ये पडला, लेबनॉनचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. 70-80 लाखांच्या यहुदींच्या देशाने अख्ख्या अरब जिहादच्या नावाने टाहो फोडणारे अल्लाह ताला से आवाज आई आहे, सगळ्या आवाज गायब आहे. फक्त डोकी सापडत आहे, शरीर सापडत नाही. संडासवर बसले कमोडवर, प्रेशर ब्लास्ट झाले, खालचं वरचं सगळं गायब, संडासच तुटला. सगळे जन्नत मध्ये हूर बघायला गेले, हूर काय सापडत नाही, सामानच नाही का हूर कुठून सापडणार? हूर भेटली, हूर बोलले ना तुझ्याकडे आहे काय, तू माझ्याकडे आलायस. समजा 70 हूर भेटले आहे ना, तर इस्रायलने तर मुख्य यंत्रणा खालीच ठेवून घेतली चिंदड्याकडून. 70 हूर बोलतील ना, प्रश्न 70 काय विचारतील, हरामी कमीने काय तू आहे इधर, आपली माँ उधर ही लेके जाने की थी. यांना ह्यांच्या भाषेत सांगावं लागतं. मी माझ्या माता भगिनींबरोबर शालीन भाषेत बोलले, पण ही जिहादी वटवट करतात ना, सरदनसे जुदा आणि सात्विक समाज असलेल्या हिंदू समाजाला लक्ष करतात ना, तो छत्रपती शिवप्रभूंच्या रक्ताचा आहे. तो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, महाराणा प्रताप, गुरु गोविंद सिंह, लहुजी वस्ताद साळवे, उमाजीराजे नाईक, बहिर्जी नाईक अशा महात्म्यांनी पोचलेला समाज आहे हिंदू समाज. हा शालीन आहे, कुलीन आहे, सात्विक आहे, सज्जन आहे, हा नाथ संप्रदायी आहे, हा साधनेवर भर देणारा आहे, पण नपुंसक नाही आहे. फक्त हा भाबडा आहे. आणि याच्या भाबडेपणाचा फायदा घेऊन आमच्यातल्या काही लोभी लोकांनी आमच्यातल्या विघटनाचं राजकारण करून ज्या जिहाद्यांना विघटित करता येत नाही त्यांचं तुष्टीकरण करून, त्यांचे तळवे चाटून, त्यांच्या जिहादी मागण्यांचं तुंबड्या उचलून ते म्हणतील तसं जी सरकार करून आमच्याशी विश्वासघात केलाय. यापुढे वक्फ बोर्डाच्या बाजूने गळा काढणारे आमदार ग्रामपंचायतीत सुद्धा पडले पाहिजेत, इतके हिंदू जागे झाले पाहिजेत. ग्रामपंचायतीला आमदार तर सोडून द्या, तर ग्रामपंचायतीत उभे राहायला गेले तिथे सुद्धा वाहनाने मार खाल्ला पाहिजे. गणेश कदम आणि लवळेने काय केलं? लवळे गावाच्या ग्रामपंचायतीने 2000 विरुद्ध 3, बरोबर ना, 2000 विरुद्ध 3 मतांचा ठराव. बघा हिंदू एकवटला तर काय परिणाम होतो. 500,000 मुसलमान त्यांच्या गावात घुसले, नमाज पडायला लागले, बांग फोडायला लागले. आणि वकफ की जगह है, वकफ की जगह है. छत्रपती शिवप्रभूंच्या स्वराज्यामध्ये अहत तंजावर ते तहत पेशावर श्रींचं राज्य झालं. अख्खा भगवाने आम्ही सॅनिटाईज केला भारत. ही सगळी पिळत जाऊन बसली होती, निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, मोगलशाही. एक महादजी शिंदेनी 20 वर्ष आपल्या पायाशी ठेवली मोगलाई आणि तिथून गोरक्षणाचे सगळे अधिकार काढले, अध्यादेश काढले. त्यांच्या वंशजांना हे सांगतायत की हा देश वकफ बोर्डाचा आहे. 12 लाख एकर जागा अल्लाची आहे. अल्लाचा अरबस्तान सुधारणे, अरब सुद्धा सुधारले. हिंदूंना जास्त विजा देतात, त्यांना माहिती आहे पाकिस्तानी आणि बांगलादेशी आई घाले आले तर आमच्यावर बायका घेऊन जातात. त्यापेक्षा हे हिंदू सज्जन आहेत. हिंदूंना रेड कार्पेट दिलाय. सगळ्यात जास्त विजा, इकॉनॉमिकल विजा, फायनान्शियल विजा हिंदू उद्योगपतींना दिला जातोय. त्यांना सवलती दिल्या जात आहेत, संरक्षण दिलं जात आहे. सौदी अरेबियाच्या क्राऊन प्रिन्स सलमानने अभ्यासक्रमामध्ये महाभारत आणि रामायण शिकवलं पाहिजे, तरच व्यक्ती चांगली घडेल. असा तो खरा, जिथे इस्लामची स्थापना झाली तो इस्लामचा खरा नुमाइंदा सांगतोय. पण मुसलमानांच्या उकिरड्यावर वाटलेले हे वार्य गळा काढतायत. जिहाद, इस्लाम खतरे में.
मग या भडव्यानं आपल्याला दाखवावं लागेल की भारताचं 2000 PFIचं स्वप्न मी तुम्हाला सांगितलं, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया. तुम्ही सगळ्यांनी यूट्यूब गुगल सर्च करा. त्यांचा 2022च्या नवरात्री उत्सवातच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIAला आंतरराष्ट्रीय गुप्तचर यंत्रणा इंटरपोलने रेंज दिली, म्हणजे लोकेशन सांगितलं की अमुक अमुक ठिकाणावर तुमच्या भारत विरोधी कारवाई चालू आहे. ती रेंज होती पटना पोलीस स्टेशन क्वार्टर्स मधल्या सिनियर PI रँकच्या एका पोलीस ऑफिसरच्या बंगल्याची. आणि तिकडे शिजत होतं की 1947 ते 2047चं डेडलाईन आहे त्यांची. आणि त्याच्यात काय आहे? त्याच्यात आहे शस्त्र चालवा, बॉम्ब फोडा, गळे कापा. कन्हैयालाल उदयपूरमध्ये जसे मारले गेले, हिंदू महासभेचे तिवारी जसे लखनौमध्ये मारले गेले, हर्ष नावाचा एक कर्नाटकमध्ये गोरक्षक मारला गेला, असे लाखो हिंदूंच्या हत्या घडल्या. फक्त ते हिंदुत्ववादी आहेत म्हणून, आणि लाखो म्हणतोय, हजारो नाही, पण ते अज्ञात आहे, अज्ञात महात्मे. श्रद्धा वालावलकर, श्रद्धा शिंदे, अशा खूप कमी मुली आहेत. तुम्हाला निर्भया प्रकरण आठवतंय का? दिल्लीतलं निर्भया प्रकरण, बलात्कार, त्याच्यापासून पॉस्को कायदा आला. त्या निर्भया प्रकरणातलं एक भीषण सत्य तुम्हाला कुणालाच माहीत नाही, ते मी तुम्हाला सांगतो. बलात्काराने स्त्री कधीही मरत नाही. बलात्कारासाठी केली गेलेल्या मारहाणीमध्ये ती मरते. निर्भयावर बलात्कार झाल्यानंतर ती मूर्छित अवस्थेमध्ये त्या बसमध्ये पडली होती आणि तिथेच हे सगळे जिहादी झोपले होते. त्यातले 3 हिंदू आणि 1 मुसलमान होता. त्या हिंदूंना पण जिहादी समजूनच फाशी दिली पाहिजे, कारण बलात्कारात रांझ्याच्या पाटलान केला तरी आणि निजाम आदिलशाही कुतुबशाहीने केला तरी त्याला मारूनच टाकला पाहिजे. बलात्काराला एकच चौरंग्या, छत्रपती शिवप्रभूंनी रांझ्याच्या पाटलाचा हात पाय तोडून चौकात टाकला आणि गिधाडांना खायला जिवंत ठेवला त्याला आणि भीषण हाल करून त्याला मारला, तो चौरंग्या. तर त्या मुलगी मूर्छित पडली असताना त्यातला जो मुसलमान होता, जो सुटलाय, कारण त्याचं वय अल्पवयीन होतं त्यावेळेला, आणि तेव्हा भारतीय संविधानानुसार अल्पवयीन मुलाने 18 वर्षाखालच्या मुलाने जर गुन्हा केला तर त्याला 3 वर्षाच्या वर शिक्षाच देता येत नव्हती. आणि मग हा कायदा सुधारण्याची गरज का वाटली? तर ते पॉस्को प्रकरण जे झालं निर्भया, तो ती मुलगी मूर्छित अवस्थेत पडली असताना, ते दोघे तिघे बाजूला पडले असताना, एक मुसलमान मुलगा होता जो अंडर 18 होता आणि तोच सुटला जिवंत 3 वर्ष. त्याचं नाव गुप्त ठेवण्यात आलं. पण मी चार्जशीटचा अभ्यास केलाय, मी वकिलांच्या संपर्कात असतो, रोज माझं हे संशोधन चालू असतं. त्या मुसलमान मुलाने काय केलं, अतिशय भीषण आहे, तुम्ही सगळ्यांनी ऐका. त्यांनी जॅक चढवण्याची एक टॉमी असते. आपल्या भावंडांना तुम्ही विचारा, टॉमी असते, तुम्हालाही माहीत असेल. ती टॉमी त्या बहिणीच्या गुप्तांगात टाकली आणि गुप्तांगात टाकून ती फिरवली. आणि म्हणून तुम्हाला माहिती असेल, तिला बीजिंगला का कुठेतरी दवाखान्यात घेऊन गेले होते. बलात्काराने स्त्री कधीही मरत नाही. बलात्कार फक्त नैसर्गिक क्रिया अनैसर्गिक पद्धतीने करणं, बलाचा प्रयोग करून करणं, एवढंच बलात्काराचा अर्थ आहे. तिची विटंबना होते, पण त्या विटंबनेदरम्यान तिला जी मारहाण होते त्याच ती मरते. ती टॉमी त्याने गुप्तांगात टाकली आणि मेली. चीनच्या का बीजिंगच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्या डॉक्टरांनी सांगितलं की हा एक कुठचा तरी भीषण राक्षस असेल की ज्याने अख्ख्या मानवतेला कलंकित केली आहे. देव आला तरी हिला वाचवेल की नाही शंका आहे आम्हाला, कारण तिच्या गर्भाशयापासून सगळं तुटून गेलं होतं, सगळं संपलं होतं. आणि त्याला जेव्हा पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये विचारलं तर बोले काफिर देगा इसके लिए. म्हणजे तो किती स्पष्ट आहे बघा. काफिराबरोबर, काफिराच्या स्त्रीबरोबर कसा व्यवहार करायचा हे त्यांनी सांगितलेलं आहे. आपण कधी कधी टाळतो ना, की आपण दुर्लक्षित करतो, नाही रे असं नसतं रे, सगळे असे नसतात रे. अहो 99% तसेच आहेत आणि सज्जन आहे, त्यांचं चालत नाही. APJ अब्दुल कलाम एकदम सज्जन राष्ट्रपती आपल्या भारताचे, भगवद्गीतेचा उपासक, भारतीय तत्वज्ञानाचा समर्थक APJ अब्दुल कलाम आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती. ते जेव्हा वारले ना, तेव्हा याकूब मेमन नावाच्या एका हरामखोराला सुद्धा मोदीने आलेला फाशी दिली होती, आपल्या सगळ्यांना माहीत असेल. मुंबईमध्ये 3 ते 4 लाखाच्या वर जिहादी याकूब मेमनच्या प्रेत यात्रेत होते, कारण आमचा इस्लामचा बंदा मारलाय. मुझसे इस्लाम वाला जिहादी मरा है, शहादत हुई है. आणि APJ अब्दुल कलामांच्या प्रेत यात्रेला फक्त हिंदू समाज आणि त्यातले VIP होते. एकही मुल्ला मौलवी गेला नाही, कारण APJ अब्दुल कलाम एक भगवद्गीतेचे उपासक होते. इतके हे नीच आहे. त्यांना याकूब मेमन आणि टायगर मेमन त्यांच्या आईचे नवरे वाटतात, पण APJ अब्दुल कलामांसारखा सज्जन माणूस त्यांना नको आहे, कारण त्यांचा जिहाद त्यांना सांगतो जो मुस्सले इमान नाही आहे. जिहादी लोकांचं एकच धोरण आहे, त्यांचं धोरण स्पष्ट आहे. त्यांना कुराण, आयत, शरिया हे शिकवण्यात येतं. आणि मी जेव्हा अभ्यास केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्यांच्या 5 गोष्टींवर त्यांची श्रद्धा आहे. एकमेव अल्लाह,
त्या अल्लाला दुसऱ्या कुठच्याही नावाने, उपाधीने, रूपाने, स्वरूपाने, मूर्त अमूर्त पूजायचा नाही. अल्लाह म्हणजे अल्लाह. अल्लाह एकमेव. त्याचा एक मेसेंजर ऑफ अल्लाह आहे जिब्राईल, पोस्टमॅन. तो अल्लाहचे सगळे मेसेज इतरांना देत असतो. तो पोस्टमॅन जिब्राईल आहे. त्या अल्लाहने या जिब्राईलला मोहम्मद नावाच्या प्रेषिताला सांगण्यासाठी जे तत्वज्ञान सांगितलं तो मोहम्मद, अल्लाह, जिब्राईल, मोहम्मद. अल्लाहने जिब्राईलला मोहम्मदाच्या माध्यमातून जो धर्म सांगितला तो इस्लाम. अल्लाहने जिब्राईलला मोहम्मदाच्या बाजूने जे मोहम्मदाच्या माध्यमातून इस्लामचं जे काही सूत्र सांगितली त्याला ज्ञान किंवा तत्वज्ञान म्हणता येणार नाही, अपमान होईल. जी काय दहशतवादी सूत्र सांगितली ते कुराण, इस्लाम, मोहम्मद, जिब्राईल आणि अल्लाह या 5 गोष्टींवर जो मुस्लिम ईमान है तो मुसलमान. और बाकी कौन? बाकी सारे बेईमान. और बेईमानों को मारना सवाब है, हलाल है. असं कन्सेप्ट क्लिअर, विकृत अशी विचारधारा इस्लामिक जिहादी लोक फॉलो करतात. आणि त्या इस्लामिक जिहादी लोकांशी तुम्ही कसं लढणार? तुमच्या आता मध्यंतरी ही हुजूर पागा नावाची एक जुनी शाळा आहे, ऐतिहासिक महात्म्य असणारी हुजूर पागा आहे. त्या हुजूर पागेच्या मागे माजी विद्यार्थ्यांनी येऊन आक्रोश केला. कारण काय माहिती आहे? तिकडे एक ईदगाह नावाचा एक धडा आहे त्यांच्या पुस्तकामध्ये, मराठी शाळांमध्ये. कुठच्या मदरशामध्ये गणेश उत्सवाचा धडा नसतो. कुठच्या मशिदीमध्ये शिवजयंती कशी केली जाते, करायची, कशी शिवाजी महाराजांची आरती म्हणायची शिकवली जात नाही. रामरायाचं चरित्र, कृष्णाचं चरित्र शिकवलं जात नाही. भारतीयत्व शिकवलं जात नाही. पण आमच्या शाळांमध्ये ईदगाह नावाचा धडा शिकवला जातो आणि आमच्या मुलांचं मानसिकदृष्ट्या धर्मांतरण करायचं, त्यांना नपुंसक करून टाकायचे वैचारिकदृष्ट्या, असं एक षडयंत्र चालू आहे. आणि ईदगाह नावाचा कार्यक्रम घेतला, ईद ए मिलाद घेण्यात आलं आणि आमच्या मुलांना इस्लामिक कार्यक्रम राबवण्यासाठी भाग पाडण्यात आलं. जशा ख्रिश्चन शाळांमध्ये येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेयर घेऊन हिंदूंची मुलं पाठवली जातात फी घेऊन, आणि बाप इंग्रजी शाळेत शिकवण्याचा गौरव भूषण करण्यासाठी मोठमोठ्या कॉन्व्हेंट शाळांमध्ये कन्व्हर्टेड ख्रिश्चन लोकांनी चालवलेल्या धर्मांतरण करणाऱ्या मदर तेरेसा नावाची एक विक्षिप्त धर्मांतरण करणारी भारतात घुसलेली घुसखोर बाईच्या नावाने इंग्रजी शाळा चालवल्या. इंग्रजी भाषा शिकवण्यासाठी आमची मुलं पाठवली जातात आणि आमचे आई बाप त्याची मोठी मोठी फी भरतात. आणि आपल्या आईला मम्मी म्हटलं, पप्पा म्हटलं की आमची छाती फुगते. मम्मीचा आम्हाला अर्थ माहित नाही. मम्मी पप्पा कशाला म्हणतात पप्पालाच माहित नाही. आणि पप्पा म्हटलं की आमचं अगदी सार्थक झालं, आमच्या पितृदेवता पंधरवडा सगळा सार्थक झाला. मम्मी पप्पा म्हणण्यापासून पहिले मागे घ्या. तुमच्या घराचं शुद्धीकरण करायचं असेल, दारात तुळस लावताना त्या दारातल्या तुळशीची स्पंदनं तुमच्या आईच्या गर्भात गेलेली असतात. कुठच्याही निर्जीव क्रिसमस ट्रीची तुम्ही पैदाइश नाहीये. तुम्ही सजीव जिवंत भारतीय तत्वज्ञानाचा जन्मदार उद्गारला. तर तुम्ही पहिलं आई, आनंद स्वरूप ईश्वराचं, आनंदातला आ आणि ईश्वरातला ई, आनंद स्वरूप ईश्वराचं पहिलं मूर्तिमंत दर्शन कुणामध्ये होतं तर आईमध्ये होतं. म्हणून आई हा शब्द आनंद स्वरूप ईश्वराचा साक्षात्कार घडवून देणाऱ्या व्यक्तीला म्हणतात. म्हणून आपण ज्ञानेश्वरांना काय म्हणतो? ज्ञानेश्वर माऊली. त्यांनी आम्हाला ज्ञानेश्वरीचं दूध पाजलं म्हणतो. मग ज्ञानेश्वर माऊली आई या स्वरूपाचा, आनंद स्वरूप ईश्वराचा साक्षात्कार करून देणाऱ्या साक्षात मूर्तीला आई म्हणतो. मग मम्मी ह्या शब्दाचा अर्थ काय, त्याचा भावार्थ काय? आपण सगळ्यांनी केक कापणं बंद केलं पाहिजे, मेणबत्त्या फुंकणं बंद केलं पाहिजे. आपण केक कापत नाही, आपण आपल्या भारतीय संस्कृतीची नाळ कापतोय. आपण मेणबत्त्या फुंकवत नाहीये, आपण दिवाळीचे दिवे विझवतोय. आपण घरातलं निरांजन विझवतोय आणि मेणबत्त्या पेटवतोय. मेणबत्त्या पेटवत नाही, आपण भारत पेटवतोय. त्याच्यामुळे छोट्या छोट्या क्रियांमध्ये जर आपण सुधारणा आणल्या आणि वाढदिवसाच्या दिवशी मुलांना औक्षण केलं, श्रीमंत पद्धतीने त्यांचे वाढदिवस केले, त्यांचं औक्षण केलं, त्यांना उठणं लावून आंघोळ घातली, त्यांना देवळात नेऊन दर्शन करून विशेष त्यांचा अभिषेक करून घेतला, तर त्यांना वाटेल माझ्या हातून काहीतरी विशेष पुरुषार्थ घडलाय. केक काय कुत्र्या मांजरांसारखं कुठेही कापतात आणि आजकाल बालाजी विश्वनाथाच्या प्रसादात भेसळ सापडू लागली आहे. तर केकच्या माध्यमातून तुम्ही काय काय खात असाल ते आम्हाला माहीत. अन्न म्हणून खाण्याला निषेध नसतो, पण त्याचा विशेषतः त्याच्या सणांशी जोडणं हे पाप आहे. आपण
वकफ बोर्ड जिथे आरक्षण टाकतंय तिकडे लवळे ग्रामस्थांसारखा प्रत्येक गावांनी एकत्र आलं पाहिजे. सगळ्या मुसलमानांकडून यांनी 3 ते 4च मतं पडली आणि 2000 मतं आपल्या पक्षात पडली आणि सगळ्यांकडून यांनी लिहून घेतलं की यापुढे आम्ही कुठच्याही जागेत मशीद बांधणार नाही, अतिक्रमण करणार नाही. तिथे गोरक्षनाथांचं स्थान आहे लवळ्यामध्ये, त्याला त्यांनी दर्गा करून ठेवलाय. पण गणेश कदमांसारखे तरुण मुलं, धाडसी मुलं, पराक्रमी मुलं त्या गोरक्षनाथांचं पावित्र्य अखंड ठेवलं. म्हणून मग अशी गणेशचा विशेष उल्लेख केला. मला खूप अभिमान वाटला. आपण सगळ्यांनी आता विधानसभेची निवडणूक लागली. आता विधानसभेची निवडणूक आपल्यामध्ये पुन्हा नवीन कलह निर्माण केले जाते, वित्तुष्ट आणलं जाईल. नानांचा निष्ठावंत, अण्णांचा निष्ठावंत, काळजाचा तुकडा, जिगरी यार, वाढदिवसाच्या शुभेच्छा नावांचे व्हॉट्सअप फिरतील. साड्या वाटल्या जातील भविष्यात साड्या सोडवण्यासाठी. तर ह्या साड्या आपल्याला नको आहेत. आम्हाला आमच्या घरात आहेत त्या फाटक्या तुटक्या फिक्या कशा असतील तशा साड्या खूप आहेत. आम्हाला साड्या देण्यापेक्षा आम्हाला शाश्वती द्या की आमच्या देशावर बुरखा घालण्याची दुर्दैवी वेळ आमच्यावर येणार नाही. हिजाब पहनने की दुर्भाग्य हमें प्राप्त नहीं होगा, इसकी शाश्वती देने वाले विधायक हमें चाहिए. स्वामी समर्थ आणि प्रभू रामचंद्रांच्या विषयी नाटकातल्या उदाहरणांचे संदर्भ देत होता. ज्ञानेश महाराव नावाचा एक मूर्ख नालायक माणूस बोलतो की उर्मिला जी होती लक्ष्मणांची पत्नी, ती समाधी अवस्थेत होती 14 वर्ष. तिला समाधी लागली. पिता आणि पुत्रापेक्षा, भावापेक्षा जर पत्नीचं, स्त्रीचं समर्पण कोणाला असेल तर ते पतीला असतं. पतीच्या वियोगाने तिला कळलं की पती वियोग आपल्याला धर्मासाठी सहन करायचा आहे. ती 14 वर्ष माऊलींसाठी समाधीत राहिली आणि ती समाधी लावलेल्या बाईच्या विषयी बोलतो की ती बोलत होती उर्मिला की मला विचार तुझ्या घराची लायकी काय ते. हा ज्ञानेश महाराव म्हणतो. याने ह्याच्या आईला ह्याच्या घराची लायकी विचारून आल्याशिवाय हा अशी उत्तरं देऊ शकतो का? आईने सांगितलं असेल ना, बाळा कशाला उगीच नको ते विचारतोस, आता लावतोस ते नाव लाव, उगीच खरं शोधायला निघशील, DNA शोधायला आणि आजूबाजूचे DNA निघाले तर करणार काय तू? छत्रपती शिवप्रभू सिसोदिया वंशीय सांगतात, रामरायाचं कुळ सांगतात स्वतःच आहे. रामरायाची मूर्ती घेऊन राज्याभिषेकाला बसले आणि ज्ञानेशराव महाराव सारखे लोक तिथे मोठे दिग्गज मौलवी 2 उभे होते. एक शाहू महाराज कोल्हापूरचे दत्तक वारसदार आणि दुसरे मुदारीवाले शरद पवार. आणि त्यांच्यासमोर बोलतो की रामाच्या उर्मिला बोलते की तुझ्या खानदान काय ते. खानदान हा शब्द भारतात नव्हताच उर्मिला बोलायला. कुळ होतं, वंश होता, कुलाचार होता. खानदान हा शब्द खानलोक आल्यानंतर ज्यांना दान केलं त्यांच्यापासून झालेले खानदानी आहे. आपल्याकडे कुलीन लोक म्हणत होते, शालीन लोक म्हणत होते. आम्ही कुलीन लोक आहोत. आमच्या कुळाचा इतिहास, खानदानचा इतिहास वगैरे ही भाषा अशुद्धी झालेली आपल्याकडे. आणि तो ज्ञानेश महाराव रामाच्या चरित्राविषयी एका नाटकात सांगितलं होतं. मग तुझ्या आई पण नाटकात जाऊन तुला जन्माला घातल्या का विचारलं पाहिजे ना. एका नाटकात हा जन्माला आला होता. हा घरी जन्माला आलाच नव्हता. आमचं लग्न झाल्यापासून आम्ही अनेक नाटकं बघायला गेलो, कुठच्या तरी एका नाटकात ह्याचा जन्म झाला. आपल्या देवतांविषयी ही हरामखोर पिलावर व्यासपीठावर सन्मानाने बोलते आणि उजळ माथ्याने समाजात फिरते. तुम्ही आम्ही दुखावलेलो असतो, आपल्या अंतरंगात पेटून उठलेली असते ज्वाळा, पण प्रतिक्रिया आपली सामूहिक नसते, व्यक्तिगत असते. व्हॉट्सअपला, फेसबुकला, इंस्टाग्रामला असते. रस्त्यावर प्रतिक्रिया द्यायला लागल्यानंतर तुम्ही परिणाम बघा, सगळे रामभक्त झालेले असते. आता अयोध्येतल्या मुसलमानांची तुम्हाला मजा सांगतो. अयोध्येमधल्या मुसलमानांनी जेव्हा योगी आदित्यनाथ आणि नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये रामरायाचा तिथे अभिषेक होत होता, पुन्हा प्राण प्रतिष्ठापना केली जात होती, राम जन्मभूमीचं पावित्र्य आपण जिंकल्यानंतर आपल्या देशात आपल्याला न्यायाने किती प्रलंब लागतो ते बघा. आपण जिंकल्यानंतर तिकडे पूजा चालू असताना अयोध्येतल्या मुसलमानांच्या काही पत्रकार बाईट घेत होते. त्यातले 2-3 मुसलमान प्रामाणिकपणे काय बोलले माहिती आहे? हम तो छुरी के डर से बटे हुए लोग हैं. तलवारीच्या धाकाने बाटलेले आम्ही मुसलमान आहोत. अगर आप अयोध्या का फिर से बाबरी गिराकर फिर से जो सत्य था इतिहास फिर से राम मंदिर बनवा रहे हैं तो हमको भी फिर से हिंदुओं में ले लो. हे काही प्रामाणिक मुसलमान बोलले ज्यांना माहिती आहे की आपला आज खातना झाला असेल, सुंदर झाली असेल तरी गळ्यावर सुरी फिरवायच्या भीतीने आपण खालती बलिदान केलेलं आहे. वास्तवात आपण मुसलमान नाही. तर त्यांनी योगी आदित्यनाथांकडे काही लोकांनी विनंती केली, काही लोकांनी, की जैसे राम मंदिर का पुनरुत्थान हो रहा है, शुद्धिकरण हो रहा है, वैसे हमारा भी शुद्धिकरण करके ले लो. म्हणजे काही टक्के लोकांना हे माहिती आहे, प्रामाणिकपणे ते कबूल करतात की आम्ही हिंदू रक्ताचे आहोत आणि अरबांच्या उकिरड्यावर लाचारी करतोय आणि मुसलमान झालोय, आम्ही मूळचे हिंदूच आहोत. मग अशा लोकांचं आमचं स्वागत आहे. पण भारताचा पाकिस्तान
भारताचा बांगलादेश, भारताचा पाक व्याप्त काश्मीर करून पाहणारे राक्षस पुन्हा उजव्या माथ्याने छाती ठोकून त्यांना वाटेल की कुठचा तरी गांधी येऊन त्यांना वाचवेल. तर आत्ताच आम्ही नारायण आपटेंच्या नातवाचा इथे सत्कार केलेला आहे. त्याच्यामुळे आता ह्याच्या पुढे तुम्हाला वाचायला शक्यता कमी आहे, शक्यता नाही आहे. वकफ तर सोडून द्या, वकफ नावाने जागर करणारा सुद्धा या देशात राहता कामा नये. वर्षा गायकवाडचा सत्कार करताना उजळ माथ्याने जे सांगतात की ह्याने आमच्या लोकांना फाशीवर लावलंय म्हणून आम्ही ह्याला मतदान दिलं नाही, उघड भूमिका आहे त्यांची इस्लामिक जिहादची, दहशतवादाची. आणि म्हणून आपण सगळ्या हिंदू माता भगिनींनी, हिंदू बंधूंनी, हिंदू बांधवांनी, सगळ्या लेकरांनी संकल्प सोडला पाहिजे, निश्चय केला पाहिजे की ह्या देशामध्ये हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. आणि आपण जगाचं अतिक्रमण करायला निघालो नाहीये, आपण कुणाची घरं लुटायला निघालो नाहीये, कुणाच्या स्त्रिया जनानखान्यात आणून रखेली बनवायला निघालो नाहीये. परस्त्री माते समान, परधन मनाप्रमाणे मानणारे आपण शुद्ध बीजापोटी फळ रसाळ कोमटे, आपण शुद्ध बीजाची लेकरं आहोत. आपल्याला या जगात कुठच्याच परस्त्रीला लुटायची नाही, पाठवायची नाही, रखेल करायची नाही. उलट पक्षी तिला तशीच उजळ माथ्याने स्वानंद स्वरूपात ह्या सृष्टीचा आनंद घेताना मुक्त अवस्थेत आम्हाला पाहिजे. तिला आम्हाला कुठच्याही हिजाबमध्ये झाकायची नाहीये, तिला आम्हाला कुठच्याही बंधनात अडकवायची नाहीये. आम्हाला कुणाची उपासना पद्धती ठरवायची नाहीये, कुणाची उपासना पद्धती आम्हाला उद्ध्वस्त करायची नाहीये, कुणाची आध्यात्मिक साधना आम्हाला उद्ध्वस्त करायची नाहीये. पण आमच्या क्षेत्रात आमच्या पूर्वजांनी पितृदेवतांच्या संस्कारांनी पोचलेल्या भारत भूमीमध्ये भारताचं भारतीयत्व टिकवणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. हिंदूंनी हिंदूंच्या देशात हिंदुत्व करणं हा हिंदूंचा नैसर्गिक अधिकार आहे. पण जिहाद हा नैसर्गिक अधिकार नाही, ते आक्रमण आहे, अतिक्रमण आहे. आणि अतिक्रमणाविरुद्ध, आक्रमणाविरुद्ध लढणं हा प्रत्येक जीवाचा नैसर्गिक अधिकार आहे. ख्रिस्ती धर्मांतरण हे नैसर्गिक नाहीये, अनैसर्गिक आहे, बाटवा बाटवी आहे. जो येशू ख्रिस्त स्वतःला वाचवू शकला नाही तो तुम्हाला काय वाचवणार आहे? आणि त्या येशू ख्रिस्ता तो 2025 वर्षापूर्वी, 2500 वर्षापूर्वी कुठचा येशू ख्रिस्त काय सांगून गेलाय, त्या येशू ख्रिस्ताशी आज आमचं वैर नाहीये. पण ज्या येशू ख्रिस्ताला घेऊन या भारतातल्या निष्पाप लोकांना हात चलाक्या दाखवून, जादूचे प्रयोग दाखवून धर्मांतरित करण्याची जी षडयंत्र रचली जात आहेत, त्या दुष्ट येशू ख्रिस्ताशी आमचं वैर आहे. सौदी अरेबियामधल्या मोहम्मद असं काय तत्वज्ञान अरबानी शिकलं ते आम्हाला माहीत नाही. पण इथे जे इस्लामीकरणाच्या नावाखाली जिहाद पुकारला जातोय, त्या जिहादशी आमचा हाड वैर आहे आणि ते आम्ही वाघनख्यानेच पूर्णत्वास नेऊ. ते जगदंबा तुळजा भवानी नावाच्या छत्रपती शिवप्रभूंच्या तलवारीने शंभू महादेवाचा झालेलं बलिदान आम्ही विसरणार नाही. संभाजी महाराजांचं भीषण बलिदान आम्ही विसरणार नाही आणि त्याचा प्रतिशोध घ्यायचा नैसर्गिक अधिकार आपल्याला आहे. मी पुन्हा पुन्हा नैसर्गिक अधिकार म्हणतोय, कारण जेवढे देश आहेत ना तेवढे कायदे आहेत, पण निसर्गाचा नियम एकच आहे. युरोपियन असो, पाकिस्तानी असो, अरबी असो, भारतीय असो, बांगलादेशी असो, रोहिंग्या असो, बिल्डिंगवरून खाली पडला तर मरणारच आहे ग्रॅव्हिटीच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार. पावसात उभा केला तर जगातला कुठचाही प्राणी असो, कुठचीही राज्यघटना तिकडे चालत असो, तर पावसात उभा केला की भिजणारच आहे, आगीत ठेवला की भाजणारच आहे. वाऱ्याचा प्राणवायू समान आहे, ह्याला म्हणतात नैसर्गिक न्याय. मी नैसर्गिक न्याय ह्या शब्दाचा प्रयोग यासाठी करतो, माझ्या अहंकाराचं तुष्टीकरण करण्यासाठी आम्ही हिंदू राष्ट्र सेनेचे संमेलन बोलवलेलं नाहीये. माझ्या अहंकाराचं लोकांवर लादून अल्लाह ताला से आवाज आई है, इसको काटना है, उसको मारना है, उसकी औरत लूटनी है, इसको छीनना है, उसको बनता है इधर जाना है, बनता है उधर जाना है, छिनाम छानी छिना चाले करण्यासाठी आम्ही एकत्र आलो नाहीये. आमच्या साधूंची, ऋषीमुनींची जी अखंड परंपरा आहे, तत्वज्ञानाची, समाधीची, मोक्ष नावाची कल्पना आहे, कर्मन्याय सिद्धांत पद्धती आहे, जसं करू तसं भोगू, याने आम्ही आमची नैतिकता, विवेक शुद्ध केलेला आहे. आमच्यावर गर्भसंस्कार नावाचा एक प्रकार आहे. पती आणि पत्नी एकत्र होण्याच्या आधी संकल्पबद्ध होतात की पवित्र संततीची निर्मिती करू आणि समाजाला समाजाचे परोपकार जे आहे, समाजासाठी आम्हाला जे काय करायचं परोपकार ते आम्ही संततीच्या सज्जन समाजाच्या निर्मितीने करू. बलात्काराने आमच्याकडे मुलं जन्माला घातली जातात आणि अख्खा इस्लामिक इतिहास आहे की ज्यांच्याकडे बलात्कारानेच मुलं जन्माला आलेले बहुतांश. कोण कुणाचं आहे ते सांगता येत नाही. कबिलाई संस्कृती होती ना, अरबस्थानात, तुर्कस्थानात कबिलाई संस्कृती होती आणि कुठे कोणाच्या घरी कोण जन्माला यायचं सगळ्यात पेढे वाटायचे, सगळ्यांना कन्फ्युजन व्हायचं की नेमकं कोणाचं आहे. तर आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे, हिंदूंच्या देशात हिंदुत्व हा हिंदूंचा नैसर्गिक अधिकार आहे. पण तुम्ही बुद्ध म्हणून, जैन म्हणून, महानुभाव म्हणून, वारकरी म्हणून, शैव म्हणून, शाक्त म्हणून, ब्राह्मण म्हणून, मराठी म्हणून, माळी म्हणून, धनगर म्हणून, लमाण म्हणून, वंजारा म्हणून फुटलात.
तर तुम्हाला ह्या जगात कोणीही वाचवू शकणार नाही आहे. भगवान बुद्धांच्या मूर्ती 2007च्या आसपास नाही 1997 सालाच्या आसपास तालिबान ओसामा बिन लादेन आणि मुल्ला उमरची पहिली राजवट आली अफगाणिस्तानात. त्या राजवटीचं इस्लामिक राजवटीचं नाव होतं तालिबान. तालिबान म्हणजे पक्क्या मुसलमानांचं राष्ट्र निर्माण करणारी, जगात इस्लामीकरण करणारी सशस्त्र संघटना. त्या तालिबानची पहिली राजसत्ता अफगाणिस्तानात आल्यानंतर मुल्ला उमर आणि ओसामा बिन लादेन यांनी पहिलं काम काय केलं असेल तर 2500 वर्ष जुन्या भगवान बुद्धांच्या एका पर्वतात कोरलेल्या आजच्या इंजिनियर्स लोकांना सुद्धा अत्याधुनिक जगात प्रश्न पडेल इतक्या आखीव रेखीव मोजमाप अतिशय ॲक्युरेट परफेक्ट अशा त्या मूर्ती तोफा लावून फोडल्या. तेव्हा जगातल्या कोणीही बुद्ध देशांनी गळा काढला नाही. पण रोहिंग्या मुसलमानांवर काहीतरी झालं म्यानमारमध्ये, त्याचा इतिहास न जाणता त्या रोहिंग्यांच्या बाजूने या भारतामध्ये रोहिंग्यांना नागरिकत्व द्या म्हणून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या आपल्या इथल्या लोकांनी. आणि हिंदू आडनावांचे वकील सुप्रीम कोर्टामध्ये लढतायत की रोहिंग्यांना भारताचं नागरिकत्व द्या. आता आपल्याला अणुबॉम्बची भीती नाहीये, आता आपल्याला AK-47 जिलेटिनची ग्रेनाईडची भीती नाहीये मोदी आल्यापासून, पण आपल्याला जनसंख्येची भीषण भीती आहे. आता जोपर्यंत NRC नावाचा कायदा लागू होणार नाही तोपर्यंत इथे जन्माला येणारा दुष्टाचा शत्रूचा मुलगा मुलगी देखील या भारताचे नागरिक होतील आणि जनसंख्येचा विस्फोट करून या भारताचं भारतीयत्व संपू पाहतील. आता त्यांच्या दिवस रात्र प्रोडक्शन फॅक्टऱ्या चालू आहेत रोहिंग्यांच्या, बांगलादेशांच्या आणि भारतातल्या जिहाद्यांच्या, आणि त्यांचं अनवरस उत्पादन वाढवण्यात येत आहे. या भारताचं भारतीयत्व संपवायचं असेल तर बॉम्बने आपण ह्यांना जिंकू शकणार नाही. AK-47ने जिंकता येणार नाही, ह्यांचं सैन्य सुद्धा सक्षम आहे. मग जिंकायचं कसं तर जन्मदर वाढवा, जन्मदर बर्थ ॲव्हरेज जन्मदर वाढवला जातोय. आणि जन्मदर वाढवून आता लवळ्याचं एक परत उदाहरण देतो की माझ्या कानावर असं आलं, गणेश ते खरं खोटं सांगेल की रॅशनिंग कार्डवर बाहेरच्या मुसलमानांच्या नावाच्या नोंदी तिथल्या मुसलमानांनी करून घेतल्या, 10-10, 20-20 नाव नोंदी करून घेतलेल्या आहेत. तर ही जी बाहेरची येणारी संख्या आपल्या रॅशनिंग कार्डमध्ये घुसवली जाते, मग आधार कार्ड, मग इलेक्शन ID आणि मग भारतीय नागरिक आणि मग लेबनानसारखी परिस्थिती, ख्रिस्ती देशाचं इस्लामीकरण झालं, सिंध पंजाबचा पाकिस्तान झाला, बंगालचा बांगलादेश झाला, देवभूमी काश्मीरचा पाकव्याप्त काश्मीर झाला. आता भारतामध्ये या पुण्यामध्ये कोंडव्यामध्ये NIA पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा एक MS मास्टर ऑफ सर्जन डॉक्टर ससूनमध्ये का कुठे कामाला होता तो डॉक्टर पकडलाय. कोंडव्यातल्या एका मुस्लिम शाळेमध्ये 2-3 मजले फ्रीज सील केले आहेत कारण तिथे शस्त्रविद्या शिकवली जात होते. आणि ती शस्त्रविद्या तुम्ही आम्ही शिकवत नव्हतो, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे जिहादी दहशतवादी शिकवत होते. कुठे? कोंडव्या. आणि मजा म्हणून तुम्हाला एकदा आठवण करून देतो, जेव्हा PFIचे ते अतिरेकी पकडून ट्रान्झिट वॉरंटसाठी म्हणजे हस्तांतरण वॉरंट असतं की पटना पोलिसांनी आणि NIAने तिथे खटला दाखल केला होता म्हणून इथले आरोपी निष्पन्न झाल्यानंतर इथल्या आरोपींना नेण्यासाठी इथल्या न्यायालयाची एक परवानगी लागते, त्याला ट्रान्झिट वॉरंट म्हणतात की आम्हाला तिथपर्यंत नेण्यासाठी न्यायालयीन परवानगी. तो कलेक्ट